अजिनाथ ढाकणे सर, अध्यक्ष गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। नमस्कार, माझा परिचय तर तुम्ही ऐकलाय सरांच्या तोंडून। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय नदी संवर्धन आणि स्वच्छ प्रकल्प कार्यशाळा, म्हणजे तुम्ही पूर्ण NSSचे विद्यार्थी आहात। मला पण गर्व आहे, मी पण NSSचाच विद्यार्थी आहे। आणि NSSचा विद्यार्थी काय करू शकतो, तो स्टेजवर येऊन 250 किलोमीटर लेक्चर देऊ शकतो, बरोबर ना? म्हणजे मी तुमच्यातलाच एक आहे, फक्त मी काल होतो NSS मध्ये, तुम्ही आज आहात। म्हणजे NSSच्या मुलांमध्ये काय कॅपॅसिटी आहे ही थोडीशी झलक तुम्ही बघू शकता। गुरु शिवाय विद्या नाही, हे गुरुने आता दाखवून दिलं आपल्याला। आपले जे व्याख्याते होते डॉक्टर प्रवीण सोळके सर आणि आपल्या कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर शर्मिला चौधरी मॅम यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं। सोळके सरांचं तर खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मी कधीच ऐकलं नव्हतं, कारण माझं काम वेगळं आहे आणि त्यांचं काम वेगळं आहे। त्यांनी फार डीप मध्ये जाऊन सांगितलं, म्हणून म्हटलं गुरुशिवाय विद्या नाही, कारण ते गुरु आहेत। आणि मला आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी बोलवलं असे सन्माननीय श्री शेळके सर आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव मध्ये पवित्र अशी दक्षिण गंगा वाहते, तिच्यावर 252 आठवड्यापासून अविरतपणे स्वच्छता अभियान राबवते दर शनिवारी। आजचा शनिवार तुमच्या बरोबर आपली आता जी इथली नदी आहे जवळच, तिच्यावर स्वच्छता अभियान राबवण्याचं मला सौभाग्य मिळालंय। आज गोदावरीला आराम, आज मी तुमच्या बरोबर। खरं तर सरांचा आणि माझे विचार थोडे भिन्न आहेत। सरांनी फार डीप मध्ये तुम्हाला नॉलेज दिलं, तेवढं डीप मध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण मी जे प्रॅक्टिकली काम केलंय त्याच्यावरच मी बोलू शकतो। मित्रांनो, निस्वार्थी जर सेवा केली तर त्याचं फळ निश्चित मिळतं। आणि निस्वार्थी सेवा आपण आईवडिलांची करू शकतो, समाजाची करू शकतो, पर्यावरणाची करू शकतो, किंवा नदीची पण करू शकतो। 13 जानेवारी 1999 या साली मी गोदावरी नदीच्या कडेला असलेल्या KJ सोमय्या कॉलेजमधून रेस्टिकेट झालेलो विद्यार्थी। 13 जानेवारी 1999। परिवर्तन कोणात घडलं पाहिजे? आपल्या स्वतःमध्ये। आता मी जर म्हटलं तुम्हाला बदलायचं, जर मी ठरवलं तर शक्य आहे का बदलणं मला? मी जर म्हटलं आंब्याच्या झाडाला पेरू आले पाहिजे, होईल का? नारळाच्या झाडाला सफरचंद नाही, मग बदल नजरिया कोणाचा बदलावं लागेल? परिवर्तन कोणात करावं लागेल? स्वतःच। मी स्वतःला बदललं। 1999चा रेस्टिकेट विद्यार्थी 20 वर्षांनी त्या कॉलेजच्या बॉडीवर आहे। म्हणजे जे कॉलेज, मी कॉलेजमध्ये एंट्री केली का प्राचार्य पोलिसाची गाडी बोलवायची, गेटवर पाहिले म्हणजे खूप अंतर होतं, 100 मीटर पेक्षा जास्त अंतर होतं, पण मी गेटवर दिसलो का शिपाई पळत जायचा, प्राचार्याने सांगायचा आला तो आला, म्हटलं का गाडी बोलवा। म्हणजे मी मध्ये, गाडी माझ्या पाठीमागे, आणि ग्राउंड मोकळं होतं, भिंती वगैरे, तार, कंपाऊंड वगैरे काही नव्हतं। मग इकडून पळ तिकडून पळ, पोलिसांना कधी सापडायचं नाही। हे बरेच दिवस चाललं। आज अशी परिस्थिती आहे, त्या कॉलेजनी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट बरोबर MOU पण केलंय, माझ्या बरोबर टाईप केलं त्यांनी, आपल्या संस्थेबरोबर टाईप केले त्यांनी। का तर NACसाठी नदी संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे विषय फार महत्वाचे आहेत NACसाठी। त्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत।
आणि आपण अविरतपणे 5 वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये किंवा कोपरगाव शहराच्या बाहेर पण ही सेवा फ्रीमध्ये देतो. निस्वार्थी सेवा. आणि निस्वार्थी सेवा केल्यानंतर काय मिळतं, तर मी अमिताभ बच्चन बरोबर 2.5 तास होतो त्यांच्या बंगल्यात, प्रतीक्षा बंगल्यात 2.5 तास बच्चन साहेबांबरोबर नदी या विषयावर चर्चा करत होतो. डॉक्टर राजेंद्र सिंग नाव ऐकलंय? डॉक्टर राजेंद्र सिंग तुम्ही ऐकलंय? तुम्ही नाही, सर्च करा, फार मोठं नाव आहे. ज्यांनी देशातल्या 12 नद्या जिवंत केल्या, ज्या अशा दगड झाल्या होत्या जिवंत, त्या वाहत आहेत आज. राजस्थानचे ते 10 नद्या त्यांनी राजस्थानमधल्या जिवंत केल्या आहेत. 2 नद्या महाराष्ट्रातल्या केल्या आहेत, कासाळगंगा आणि मान. सांगोला तालुक्यातली कासाळगंगा आणि मान या 2 नद्या त्यांनी महाराष्ट्रातल्या जिवंत केल्या आहेत मॅम. आणि 10 नद्या राजस्थानमधल्या जिवंत केल्या आहेत. ज्या राजस्थानमध्ये 4% हिरवळ होती, 4% हिरवळ होती, तिथून सगळे लोक हमाली करायला दिल्लीला जायचे. दिल्लीला, तिथून त्यांना दिल्ली जवळ आहे, 150-200 अशा अंतरावर आहे किलोमीटरच्या. आज तिथं 10 नद्या जिवंत झाल्यामुळे 48% हिरवळ आहे. 48% एकट्या माणसाने केली, एका व्यक्तीने केली. एक व्यक्ती काय करू शकतो, तर तो इतिहास करू शकतो. तर डॉक्टर राजेंद्र सिंग असं व्यक्तिमत्व आहे. युनायटेड नेशनमध्ये जे 50 लोक आहेत जे पृथ्वीला वाचू शकतात, त्याच्यामध्ये हा एकच लाल हिंदुस्थानी आहे, डॉक्टर राजेंद्र सिंग. त्यांच्याबरोबर मी काम करतो, ते माझे गुरु आहेत. अशा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटण्याची संधी मला या निस्वार्थी सेवेमुळे मिळाली. त्या व्यक्तीमुळे मला अमिताभ बच्चन सारख्या चित्रपट सृष्टीतल्या शेवटचा मैलाचा जो खांब आहे त्याला भेटण्याची, त्यांना अनुभवण्याची, त्यांच्या पायाला हात लावण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची सुद्धा संधी मला मिळाली. आणि मी एक गुंडच होतो. तडीपार म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, मी गुंड होतो. पण नदीच्या कडेला राहत असल्यामुळे एक वेदना होती मनामध्ये, अरे यार ही नदी खूप घाण आहे, म्हणजे खूप घाण झाली. कारण एकेकाळी अशी परिस्थिती होती, 2 मूठ वाळू जर बाजूला काढली तर पाणी मिळायचं. आणि आम्ही शाळेत असताना तेच करायचो, कारण आम्हाला नदी क्रॉस करून शाळेत जावं लागायचं. तर त्यावेळेस बॉटल वगैरे हा प्रकार नव्हता आमच्या वेळेस, काहीच नाही. आमच्या वेळेस तर दप्तर म्हणजे त्या वायरीच्या पिशव्या, मॅडम वायरीच्या पिशव्या आमच्या वेळेस. तर त्याच्यात दप्तर टाकायचं आणि जायचं. त्या काळी मोठे दप्तर वगैरे, पाण्याची बॉटल हा काही प्रकार नव्हता. नदी क्रॉस करायची, तहान लागली का 2 वाळूचे हे बाजूला काढायच्या मुठा, पाणी यायचं, स्वच्छ पाणी प्यायचं आणि शाळेत जायचं. शाळेत सुद्धा पाण्याची सोय नसायची त्या काळी, बऱ्या मुश्किलीने पाणी असायचं काही काही शाळेमध्ये. ज्या शाळेत पाणी प्यायला त्या विद्यार्थ्यांची मजा, अशी परिस्थिती होती. ती नदी इतकी प्रदूषित झाली हे मी बघत होतो जाता येता, त्याचं दुःख होतं. पण कोपरगाव शहरातील नामांकित गुंड असल्यामुळं तिची सेवा करायची लाज वाटायची. कारण गुंड होता ना, दादा म्हणायचे लोक, भाऊ, दादा, अण्णा, मामा, काका, काही पण बोलतात लोक, काम असेल तर. कारण हा भाई आहे ना, ह्या भाईला बोललं, याला प्रेमाने बोललं, याच्याकडून काम काढायचं. तर लोक असे आमच्याकडे भाऊ, दादा, मामा, काका म्हणून आमच्याकडे काम काढायला यायचे. त्यामुळे असं वाटतं लय भारी. पण काही नाही, मी 0 होतो. त्याच्यानंतर मी थोडंसं स्वतःला बदलायला सुरुवात केली. कारण हे करत असताना मी ज्यावेळेस तडीपार झालो त्यावेळेस मी परत ॲडमिशन तर मिळवलं, पण माझ्या पुढं शिक्षणाचा पर्याय नव्हता. कारण माझा भाऊ माझ्या बरोबर शिकायला होता. मी नापास झाल्यामुळं आम्ही दोघं एकाच वर्गात बरोबर आलो. त्यांनी BSc ला ॲडमिशन घेतलं, BSc ॲग्रीला त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि मी BA ला ॲडमिशन घेतलं. परिस्थिती अशी निर्माण झाली, त्यांनी शिकायचं का मी शिकायचं. त्यावेळेस मी माझं शिक्षण स्टॉप केलं. माझ्या छोट्या भावाला शिक्षणासाठी मी मदत चालू केली. मी संजीवनी कारखान्यामध्ये दारूच्या बॉटल धुवायला रात्री जायला लागलो आणि भावाचं शिक्षण सुरू केलं. माझा भाऊ BSc ॲग्री झाला, MSc ॲग्री झाला. आता तो अंडर सेक्रेटरी आहे मंत्रालयामध्ये, अवर सचिव आहे मंत्रालय. MPSc लिहून तो कक्षा अधिकारी झाला. आता एक 4 वर्षापूर्वी त्याचं प्रमोशन झालं, अवर सचिव आहे. आपल्याला मंत्रालयात बसायला एक छोटीशी केबिन आहे हक्काची, आणि
त्याच्यामार्फत मी महाराष्ट्रातील कुठलेही माझे मित्र परिवार असेल, ओळखीचे अनोळखी कोणी असो, ज्यांनी मला फोन केला त्यांचं फ्रीमध्ये मी आणि माझा भाऊ काम करतो. फ्रीमध्ये जे मंत्रालयातून होण्यासारखं असेल. कारण निस्वार्थी सेवा करायची ना, जन्माला एकदाच येणार आहे ना आपण, का बार येणार आहे? नाही. आता मी 46 वर्षाचा आहे. 46 वर्षामध्ये मी कोपरगावमध्ये बाहेर जेवढ्या लोकांना अमरधाममध्ये पोहोचवायला गेलो, त्याच्यातला कुठलाही व्यक्ती मला पुनर्जन्म होऊन मला भेटायला आला नाही. म्हणजे पुनर्जन्म आहे का नाही मला तर काय कळलं नाही. मग मला कळलं मी एकदाच जन्माला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास केला ना, सावित्रीबाई फुलेंनी इतिहास केला ना, महात्मा फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा गांधींनी, भगतसिंगांनी इतिहास केला ना, एकाच जन्मात केला ना, मग आपण का नाही? आपण का इतिहास करू शकत नाही? आपण पण इतिहास करू शकतो. एकटा माणूस काही पण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितली का मुलांना NGO स्थापन केल्यानंतर पहिला प्रश्न पडतो पैशाचा. बरोबर आहे. पण तुम्ही जर निस्वार्थी सेवा करायला लागले आणि घराच्या बाहेर जर पडले तर हा समाज तुम्हाला पाणी देतो, अन्न देतो, पैसे देतो आणि निवारा पण देतो. त्याचं जिवंत उदाहरण मी. त्याचं फार लिमिटेड उत्पन्न आहे माझं, फार लिमिटेड आहे. कारण ते घरी द्यावं लागतं ना. आता लग्न केलं म्हणलं ते घरी द्यावं लागेल ना. नाही तर ती म्हणते काम कर, मला पैसे दे. कारण आपण घरात लग्न करून आलो नाही घेऊन तिला. मग पहिले माझं पाय, मग तुला बाहेर काय करायचं कर. तर पहिली त्यांची सोय केली मी. जर त्यांची सोय केली नसती मॅडम तर मला बाहेर समाजामध्ये जनजागृती करण्याचा किंवा मला नदीवर काम करण्याचं सौभाग्य म्हणा प्राप्त झालं नसतं. पहिली त्यांची सोय केली आणि माझ्या गरजा पण फार कमी असल्यामुळं मला फार काही पैसा लागत नाही. आणि कुठे जायचं असलं तरी कोणी ना कोणी परमेश्वर नक्कीच मदतीला येतो. आता आम्ही काल रात्री इथं आलो 2:30 वाजता. पुण्यातले एक एक्साईज इन्स्पेक्टर आहे, त्यांनी आमची राहण्याची सोय केली. पुणा स्टेशनच्या बाहेर एका हॉटेल त्यांनी मी यायच्या अगोदरच बुक करून ठेवलं. त्यांनी राहायची सोय केली. सकाळी आंघोळ वगैरे नाश्ता करून तुमच्या समोर उभा राहिलो. सांगा पैसा कशाला लागतो? इथपर्यंत यायला मला तिघांना मिळून काहीतरी 45 रुपये लागले. म्हणजे पैसा आहे ना, पैशाला जास्त महत्व दिलं गेलं आता खरं, आणि निसर्गाला कमी. आपण निसर्ग फ्रीमध्ये देतो आपल्याला, त्यामुळे निसर्गाची अजिबात किंमत नाही आपल्याला. मित्रांनो, आपण सगळे स्वच्छ पाण्याने आंघोळ करतो सगळे. आणि आपले देवी देवता गणपती बसवतो ना आपण सगळे 10 दिवस. 10व्या दिवशी गणपती कुठं असतो? नदी पात्रात. बरं, नदीत काय काय आहे? सरांनी तर सांगितलं 166 प्रकारचा कचरा आहे. बरोबर. त्या नदी पात्रामध्ये आपण घरात केलेली संडास, आपल्या घरातलं जे संडास आहे त्याचा आउटलेट कशाला आहे? गटारीला आहे. आणि पुणे शहरातील जेवढ्या पण टॉयलेट्स आहेत, जेंट्स टॉयलेट, हा लेडीज तर टॉयलेट नाहीच आहे पुढं भारतात. त्यांना ती सुविधाच केलेली नाही कुठल्या शासनाने. ती शोकांतिका आहे. त्यांना त्यांचं महत्वच नाही, स्त्रीचं महत्वच नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची सोयच केलेली नाही. तर जेंट्स टॉयलेट सगळे गटारीवर आहेत, सगळे गटार. कधी ऑब्झर्व करा, त्याचं आउटलेट, त्याचं गटारीचं पाणी कशाला जातं? नदीला. गणपती बाप्पा कोणत्या पाण्यात? योग्य आहे का? हिंदू धर्माचा अपमान कोण करतं? आपणच करतो. हा अपमान झाला पाहिजे का? मग आता मनाशी एक निर्णय करा तुम्ही सगळे, एक तर गणपती बसू नका. कारण ह्याच पुणे शहरामध्ये गणपतीचे पहिलं मंडळ स्थापन झालं. आणि ते कशासाठी झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना कशासाठी केली होती? इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी. एकत्र यावं, विचार करावा, विचार मंथन व्हावं आणि त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा ठरावी, याच्यासाठी ते स्थापन केलेलं होतं. ना की घरोघरी गणपती बसवण्यासाठी. घरोघरी गणपती बसवत नव्हते. आत्ता फॅड आलंय, आता खूप फॅड आलंय. आणि त्याचा परिणाम आहे. याचा विचार कोण करल? या गोष्टीचा आपण. जर आपण विचार केला नाही, आमची पिढी विचार नाही करणार. आमची ही जी पिढी ना, आम्ही विचार नाही करणार.
हा विचार तुम्हालाच करायचा आहे. तुम्हीच करू शकता. हे पहा, पटलं तर हो म्हणा. मी जर चुकीचं बोलत असेल तर मला डायरेक्ट सांगा तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. आपण स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची, सेंट मारायचा, पावडर लावायची, सगळ्या गोष्टीचा मेकअप करायचा आणि देवी देवताला संडासच्या आणि मुतारीच्या पाण्यामध्ये बुडवायचं. हे तुमच्या मनाला पटतं का? आपण त्याच्यात जाऊन आंघोळ करू का? बरं, आपला देव किती दिवस पडेल असतो तिथं? महिने वर्ष पडेल असतो त्याच्यामध्ये. दगडी मूर्त्या कितीतरी वर्ष त्याच्यात पडलेले आहेत त्या पाण्यामध्ये. मग मला सांगा, ज्यावेळेस आपण गणपती बसवतो त्यावेळेस एक तर शाडू मातीचा बसवा, घरीच विसर्जन करा, घरच्याच पाण्यात विसर्जन करा. नदीचं थोडंसं पाणी घेऊन या आणि नदीचं ते पाणी नाही आणायचं, उकरायचं काहीतरी घेऊन जायचं, विळा वगैरे काहीतरी उकारणारी वस्तू, ते उकरायचं. तिथं पाणी लागतं नदीमध्ये, त्याचं 2 बॉटल पाणी भरायचं, घरी आणायचं, आपलं स्वच्छ पाणी घ्यायचं, नदीचं पाणी त्याच्यात टाकायचं, गुलाबाच्या पाकळ्या, दूध वगैरे, अत्तर वगैरे काय सगळं, मध वगैरे, साखर सगळं त्याच्यात टाकायचं, पंचामृत करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं. म्हणजे आपल्या धर्माचा पण अपमान होणार नाही आणि आपल्या गणपती बाप्पाची प्रथा सुद्धा पुढे चालल्या जाईल. हे बघा भावांनो, मित्रांनो, जर नदी वाचली, जर नद्या वाचल्या किंवा नदी वाचली तर आपली संस्कृती वाचेल. आणि आपली संस्कृती वाचली, या दोन्ही गोष्टी जर वाचल्या तर तुमची पिढी वाचणार आहे. जर तुमची पिढीच नाही राहिली तर उपयोग काय? आत्ताच परिस्थिती अशी आहे. मी आज येतानाच लाईव्ह केलं इथं या नदीवर, फेसबुक लाईव्ह केलं, मी ती नदी दाखवली लोकांना. पुण्याची संस्कृती, पुण्याचं शिक्षण महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात फेमस आहे किंवा जगाला माहिती आहे. पुण्याची संस्कृती सगळ्यांना माहिती आहे ना. शिक्षण पण, शिक्षणाचा माहेरघर आहे, जगाला माहिती आहे ना. मग मला सांगा, संस्कृती कुठं गेली? इथं गेली नांदायला. संस्कृती राहिलीच नाही ना. तिथं जर जाऊन उभं राहिला तर आपल्याला जायचंच तिथं. त्या नदीची आपण परिस्थिती बघणार आहोत. आणि खूप मोठे मोठे फोटो आणतो आपण. चालले शिर्डीला, आणला साईबाबाचा खूप मोठा फोटो, लावला घरामध्ये, थोडासा कोपरा तुटला, चालला नदी पात्रामध्ये. अरे ते काय गटार आहे? बर, कोणी वारलं त्याला नवीन कपडे घ्या, नवीन कपडे एकदम त्याला. म्हणजे जिवंत असताना त्याला विचारायचं नाही, तो बिचारा असाच फाटके तुटके कपडे घालून फिरतो. मेला का त्याला नवीन कपडे. बरं, आणणारे खूप असतात तो त्यावेळेस, खूप असतात, खूप तयार होतात ते. आणि जिवंतपणे त्याला चहा पण नाही पाजत. बाई जर वारली तर तिच्या तोंडामध्ये सोन्याचे मणी घाला, सोन्याचे मणी घेऊन येतात. त्यावेळेस विचार नाही करत पैशाचा. तीच बाई, तेच दादा जिवंत असताना त्यांना चहा पाणी आदर सन्मान कोणीच देत नाही. आणि ते झालं का ते कपडे पुढं नदी पात्रात. अरे काय ती काय गटार आहे का कचरा कुंडी? ती कचरा टाकण्याचं ठिकाण आहे ते नाही. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला आई म्हटलंय आणि फॉरेन कंट्रीमध्ये नदीला आई म्हटलं जात नाही. नदीला नदीच म्हटलं जातं म्हणून ती स्वच्छ आहे. आणि आपल्याकडे आई म्हटलं जातं म्हणून दररोज तिच्यावर बलात्कार होतो. दररोज वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. तिचा मूळ प्रवाह सोडून तिच्यामध्ये घाण पाणी जातं, वाईट वाटतं, खूप खूप त्रास होतो. काही पण टाकतं तिच्यामध्ये. आई फक्त सहन करते म्हणून का हो? आई सहनशील असते म्हणून का हो? आई आपल्या लेकरांना स्वच्छ पाणी देते म्हणून का हो? बरं, तुम्ही तिच्या मध्यभागी कचरा टाका, ती तो कचरा कडेला सारते आणि पुढच्या गावाला स्वच्छ पाणी देते. मग का तिच्याबद्दल तुमची सहानुभूती जागी होत नाही? का तिच्यावर तुम्ही रील बनवत नाही? का तिच्यावर तुम्ही यूट्यूब चॅनल एखादा व्हिडिओ बनवत नाही? सोशल मीडिया तुमच्या हातात आहे, काही पण विकल्या जातो. किती घाणेरडे रील विकल्या जातात हो तिथं. कसले अश्लील व्हिडिओला आपण लाईक करतो आणि ते लोक पैसा कमवतात. आता रील मी पण बनवतो, त्याला येतात 200, 500, 1000 लाईक. आणि एखादा अश्लील व्हिडिओ आला
त्या मिलियनमध्ये जातात होते का? बरं, हे युथच करू शकतो. आमची पिढी जुन्या विचारामध्ये, त्याच्यातले आमच्यासारखे क्वचित लोक बाहेर पडलेत. मी तर घरी कमी नदीतच जास्त असतो. ज्यावेळेस मी 50 आठवड्यापर्यंत नदी साफसफाई करत होतो त्यावेळेस लोक मला म्हणायचे, हा पागल आहे, वेडा आहे, हा याच्याकडून काय नदी साफ होणार आहे का? नाही होणार, शक्यच नाही माझ्याकडून. 1465 किलोमीटरची दक्षिण गंगा होती. गंगेची मोठी बहीण आहे गोदावरी, गंगेची मोठी बहीण. गंगेला राष्ट्रीय नदी म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी, तिला सगळ्या नद्या जाऊन मिळतात. भारतामध्ये 2 नद्या अशा आहेत का ज्या हाडाचं पाणी काढतात. माणूस मेल्यानंतर जर कधी पुरला आणि हजारो वर्षानंतर जर कधी काढला तर तो सापळा तसाच दिसतो. पण गोदावरीमध्ये आणि गंगेमध्ये जर आपण राक्ष नेऊन टाकली तर त्या हाडाचं पाणी झालेलं असतं कालांतराने. इतकी ताकद ह्या 2 नदींच्या पाण्यामध्ये. सरांनी सांगितलं सोन्याचे बारीक बारीक कण, आपल्या हाडं ती पाणी करते हो. जर नाही तर हाडाचा ढिगारा झाला असता ना तिथं. जर एवढं पवित्र काम ती करते तर मग आपण मेल्यानंतर आपल्या अस्थी कशामध्ये जाणार आहे भविष्यात? संडासाच्या पाण्यात. किमान आपल्या अस्थी स्वच्छ पाण्यात व्हाव्या म्हणून तरी आपण नदीकडं त्या दृष्टीने बघावं, त्या अँगलनी बघावं. ही सेवा मी 252 आठवड्यापासून कोपरगाव मध्ये करतोय. आतापर्यंत खूप साऱ्या कॉलेजला माझे लेक्चर झाले, पण जे करतो त्याच्यावरच झाले. मी पुस्तकी ज्ञान कुठेही वापरत नाही, कारण मला पुस्तकी ज्ञानच नाही. जे सरांनी दिलं त्यांचं ज्ञान मला नाही, पण जे रिअल काम केलं त्याच्यावर आणि मी स्वार्थी सेवा केल्यानंतर काय मिळतं त्याच्यावर, ह्या गोष्टींवरच मी मुलांशी बोलतो. मराठी ऍक्टर चिन्मय उदगीरकर माहिती आहे तुम्हाला? नाही? सर्च करा. खूप साऱ्या सिरियल येऊन गेल्या त्याच्या. स्वप्नांच्या पलीकडे, गाडगे अँड सून, नागाबाई सुनबाई. हा, तो माझा गुरुबंधू आहे. तो माझ्या NGOचा उपाध्यक्ष आहे. त्यांनी मला ह्या प्रवाहात आणलं आई गोदावरीच्या सेवेच्या. कारण तो 12 वर्ष झाले नाशिकमध्ये गोदावरी नदी अविरल, स्वच्छ, सुंदर, निर्मल वाहण्यासाठी प्रयत्न करतोय. एक ऍक्टर 12 वर्षापासून तो गोदावरी नदीची सेवा करतो. त्यांनी मला ह्या प्रवाहात आणलं. त्याच्यामुळे मी ही सेवा करता करता एक सिरियल केली, योग योगेश्वर जय शंकर. धनकवडीचे शंकर बाबा माहिती आहेत ना? त्या सिरियल मध्ये मी काम केलं. 2 सिनेमात काम केलं. आता माझा रघु 350 एप्रिलमध्ये येणार आहे, त्याच्यामध्ये पण मी काम केलं. मी आणि माझ्या मुलांनी काम केलं. मित्रांनो, मला एक सांगा, तुमच्या प्रेयसीचा किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचा किंवा तुमच्या आईचा, वडिलांचा, भावाचा वाढदिवस जर असता आज, तर तुम्ही कुठं असता? हा, घरी किंवा त्यांच्या बरोबर? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. माझा मुलगा पण माझ्या बरोबर आहे. आम्ही दोघं इकडे. त्याचा वाढदिवस महत्वाचा नाही, तुमच्याशी संवाद साधणं फार महत्वाचं आहे. आणि हे लेक्चरसाठी शेळके सरांना माझ्या मुलांनीच सांगितलं. वाढदिवस आजकाल आत्ताची फॅशन आहे हो, बरोबर ना सर? आत्ता आपल्या काळात तर काही वाढदिवस वगैरे हा काय प्रकार नव्हता. आता खूप ट्रेंड आहे वाढदिवसाचा. कुठला मुलगा म्हणू शकतो बापाला का नाही नाही तुम्ही 250 किलोमीटर आज आम्ही इथं तुमच्या समोर आहोत. असं काहीतरी वेगळं करा, इतिहास करा. जन्म एकदाच आहे. हे बघा, कोपरगाव मध्ये ज्यावेळेस पण नदीचा विषय येईल त्यावेळेस 1 ओळीचं 2 ओळीचं माझ्या नावाचं तिथं लिखाण असेल का हा एक होता का हा नदी साफ करायचा. 252 आठवड्यामध्ये केजे सोमाई कॉलेजचे 250 शिक्षक अवेअर झाले, जागृत झाले. ते नदी पात्रात कचरा टाकत नाही टाकत. शेजारीच SJM कॉलेज आहे, तिथं 200-250 शिक्षक आहे, ते सुद्धा नदी पात्रामध्ये कचरा टाकत नाही. खूप सारे NSS चे मुलं आहेत. आतापर्यंत नदी पात्रामध्ये मी तिथं उतरवले. 2-2 हजार मुलांना घेऊन तिथं उतरवलं, स्वच्छता अभियान राबवलं. मराठी ऍक्टर्सला नदी पात्रात उतरवलं, त्यांना घेऊन स्वच्छता अभियान केलं, गावाला घेऊन स्वच्छता अभियान केलं. त्यामुळं नदी पात्रात
एक 5% प्लास्टिक जाणं बंद झालंय. 5%. नदीला रिलिंग आहे, त्या रिलिंगला लोक प्लास्टिक बांधतात आणि फुलं वगैरे पात्रात टाकतात. फुलांनी नदीचं प्रदूषण होत नाही, फुलांनी होत नाही, प्लास्टिकनी मेजर होतं, कारण त्याचं विघटन होत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक नदीला होल्स असतात, होल्स. कधी नदी पात्रात गेले ना तर ऑब्झर्व करा, होल्स असतात. त्या होल्स मध्ये ज्यावेळेस नदी वाहत राहते फ्लो मध्ये, त्यावेळेस त्या होल्स मध्ये पाणी जातं आणि ते पाणी जाऊन जाऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. काय वाढते? पाण्याची पातळी वाढते. जे आपण आता घर तिथं बोर करून उपसवतो बघा पाणी, नवीन प्लॉट घेतला लगेच बोर, लगेच पाणी उपसायचं चालू. पण त्याला द्यायचं नाही काही, भूगर्भाला काही द्यायचं नाही, फक्त त्याच्याकडून घ्यायचं. आपल्याला फक्त घ्यायचं माहिती, रिटर्न द्यायचंच माहिती नाही. कारण रिटर्न त्या करतोय ना तो बोलतच नाही काही. निसर्ग मात. एखादं झाड आपल्याला फळं देतं, ऑक्सिजन देतं, सावली देतं, लाकूड देतं. आपलं मेल्यानंतर आपल्याला लाकूड जाळायला पण देतं, ते खेळण्याला पण लाकूड देतं. पण ते रिटर्न आपल्याला मागत नाही ना, मला 10 रुपये दे, 100 रुपये दे, 1,00,000 रुपये दे, मागत नाही. ते आपल्याला ते मागत नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ते होल्स आपल्या एका रॅपरमुळं झाकून जातात. कारण ते नदी पात्रामध्ये जर तुम्ही प्लास्टिक टाकलं, तेवढंच रॅपर असलं तर ते रॅपर त्या होलवर पडल्यानंतर त्याच्यावर माती पडते आणि ते होल्स बंद होतात आणि भूगर्भामध्ये पाण्याची पातळी होत चालली. उष्णता बघा किती वाढली, कारण खालून जमीन तापते ना, भूगर्भात पाणीच राहिलेलं नाही. 7 पिढ्यापर्यंत डॉक्टर राजेंद्र सिंग म्हणतात 7 पिढ्यांपर्यंत पिण्याचं तर पाणी राहिलंच नाही नदी, याच्यामध्ये सगळं खारटच पाणी येतं. आपण सगळं पाणी 7 पिढ्यापर्यंत उचललंय. अरे पण त्या भूगर्भामधील पाण्याची पातळी वाढवायची कोणी? जी नदी वाढवती तिला आपण प्रदूषित केलंय, तिला आपण स्वच्छ ठेवत नाही. तिच्यामध्ये आपण फोटो टाकतो, कपडे टाकतो, बुट टाकतो, चपला टाकतो, सगळं तिच्यामध्येच टाकतो. आता आम्ही काल साधारण संत निरंकारी सेवा मंडळाचं एक अभियान होतं, त्यांचे 150 लोक आले होते. आम्ही साधारण 200 मीटर पर्यंत ती नदी न स्वच्छ केली आणि सगळी लॉन क्लिअर केली. आम्ही लॉन क्लिअर केली आणि संध्याकाळी मस्त तिथं मैफिल बसली. सकाळी आम्ही परत हायस दारूच्या बॉटल, रॅपर, प्लास्टिक उचलायला रेडी आहे मी. म्हणजे त्या लॉनचा फायदा लोक असा घेतात नदी पात्रातल्या. त्याच्यावर खूप व्हिडिओ बनवले मी, कितीतरी 2-2 हजार बॉटल गोळा केल्या माहिती का, त्याच्यावर व्हिडिओ बनवले. काही फरक पडत नाही, शासनाला काहीच केलं नाही. मॅडम सांगून गेल्या आपण कायदा मोडतो. अहो पण प्रशासनच कायदा मोडतं, कायदा बनवणाराच कायदा मोडतो सर. नगरपालिका, महानगरपालिका सर्रासपणे गटारीचं पाणी नदीत सोडतं, मग कायदा कोण मोडतं? बनवणारेच मोडतात ना. मग आपण समाजाला दोष देण्याचा काय अर्थच नाही. आणि हे फक्त 20 लाख रुपयासाठी झालेला हा कायदा मोडीचा प्रकार. हा जो नदी पात्रामध्ये गटारी सोडल्यात ना, हे फक्त 20 लाख रुपयासाठी झालेले. इंग्रजांनी जाता जाता गंगेमध्ये सिवेज सोडायसाठी एक लाईन बनवली आणि त्यांच्याकडे 2 पर्याय दिले. काशीसाठी 20 लाख रुपये देतो डेव्हलपमेंटसाठी, ही गटर त्याच्यात सोडून द्या. त्या लालचेपोटी त्यावेळेच्या समाजसेवकांना माघार घ्यावा लागली. म्हणजे मनाची इच्छा नसताना माघार घ्यावा लागली. 20 लाख घेतले आणि गंगेमध्ये इंग्रजांनी जाता जाता आपलं हे संडासचं घाण पाणी सोडून गेले. ती प्रथा आजपर्यंत चालू आहे. आपल्या धर्माचा अपमान आपणच करतो, आपल्या नदीला आपण सन्मानित करत नाही. तुमचा खूप वेळ घेतलाय मी, नवीन गेस्ट पण आलेले आहेत. तर मित्रांनो, मला तर माझं ह्या विश्वामध्ये नाव सोडून जायचंय. मी एकदाच आलेलो आहे, मी माझं नाव सोडून जाणार. आता तुम्हाला सगळ्यांना माझं नाव कळलं. मी 250 किलोमीटर राहतो, काम करतो तिथं. बरं, काम करताना कोणी? मी आहे, माझी मुलगी वैष्णवी, माझा मुलगा आहे प्रज्वल. दोघं योगा नॅशनल प्लेयर आहेत दोन्ही. आणि माझे 3 मित्र आहेत. आम्ही सातत्याने 6 लोक, 5 ते 6 लोक शनिवारी काम करतो कोपरगाव मध्ये. आणि वर्षामध्ये, एका वर्षामध्ये कॅलेंडरच्या 365 दिवसामध्ये
साधारण 10 ते 12 दिवस असे प्रोग्राम घेतो का तुमचे सर्व NSS चे मुलं, NCC चे मुलं, अदर फिल्म इंडस्ट्रीतले मराठी ॲक्टर्स, सोशल वर्कर्स या लोकांना तिथे इन्व्हाइट करतो आणि या सगळ्यांना साफसफाई करायला लावतो, जेणेकरून पेपरला बातमी येतील. कारण पॉलिटिकल लोकांच्या किंवा ऍक्टर लोकांकडे पटकन लोक अट्रॅक्ट होतात आणि आपण त्यांना फॉलो पण करतो. म्हणून मी त्यांना गाणं उचलायला लावतो. तुम्ही गाणं उचला, तुम्ही गाणं उचलली तर तुमचे फॉलोअर्स गाणं उचलतील. मग ते ऍक्टर गाणं उचलतो माझ्या आणि त्यांना काही वाटत नाही, त्यांना काहीच नाही वाटत, ते उचलतात. आता मी सिरियल मध्ये दररोज दिसत होतो सर, मी डेली दिसत होतो, पण माझं शनिवारी अभियान चालू होतं. माझ्या डोक्यात हवा नाही गेली ना, अरे यार मी पण सेलिब्रिटी झालो यार, मी पण टीव्हीला दिसतोय दररोज, मग मी साफसफाई नाही केली पाहिजे. अजिबात नाही. मी स्वार्थी सेवा केल्यामुळे मला ते मिळालेलं आहे. अरबाज आणि तानाजी माझे खास मित्र आहेत. आज तुमच्याकडून गेल्यानंतर अरबाजच्याच हॉटेलला माझ्या मुलाचा मी वाढदिवस करणार आहे. त्याचं माझं आत्ता सकाळी बोलणं आलंय, कोणी दादा तुम्ही आलेय का? म्हटलं आलो. म्हटलं माझं लेक्चर आहे ते झालं, तुम्ही दादा कधी पण या, वेलकम. त्यांनी आंबेगावला कुठेतरी एक केक शॉप चालू केलंय, हा बिग बडीज म्हणून. तर त्यांनी मला उद्घाटनाला बोलवलं होतं. हा, पण त्यावेळेस मी व्यस्त होतो, माझे कार्यक्रम व्यस्त होते म्हणून मी त्याच्या कार्यक्रमाला येऊ नाही शकलो. पण आत्ता आज माझ्या मुलाचा वाढदिवस आम्ही आज त्याच्या बरोबर करणार आहोत. हे कशामुळे? मी खूप सामान्य कुटुंबातलं बरं का, खूप सामान्य. मी आणि माझ्या भावाने 2 वर्ष एकच भाजी खाल्लेली आहे, कुरड्याची भिजवलेली. काहीच नव्हतं त्याला, म्हणजे लाल तिखट आणि तेल आणि पोळ्या जशा जमतील तशा. आता तुम्हाला माहिती मुलांना पोळ्या कशा जमतात, तुम्ही आमच्यापेक्षा छान पोळ्या बनवत्या. पण जे सिंगल हाताने बनवून, आता तर तशी वेळ नाही, आमच्या काळात होती तशी परिस्थिती. त्या काळात असे हॉटेल्स वगैरे प्रकार नव्हता आणि 150 रुपये महिना होता फक्त. आणि मी जे काही काम करायला जायचो नाईटला, त्याच्यातून पैसा यायचा, त्याच्यातून त्या भावाचं शिक्षण आणि खाणं पिणं आमचं असं असायचं. पण आमची परिस्थिती वाईट होती सर, म्हणून माझा भाऊ मंत्रालयात आहे आज, म्हणून तो अधिकारी झाला, म्हणून तो BSc ऍग्री झाला, MSc ऍग्री झाला, आज क्लास 1 अधिकारी. सर त्याच्याकडे आज एक्साईज डिपार्टमेंट आहे, एक्साईज डिपार्टमेंटच्या SP च्या बदल्या त्याच्याकडे महाराष्ट्राच्या, आणि गृह विभाग आहे त्याच्याकडे PI ते हवालदार बदल्या आहेत महाराष्ट्राच्या. पण जे सामान्य कुटुंबातला कुठलाही मनुष्य माझ्याकडे आला, त्याचं मंत्रालयातल्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम असलं तर ते आम्ही फ्रीमध्ये करतो, माझा भाऊ आणि मी जे काम करतो ना नदीचं, याच्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतो. त्यांनी मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली भावाने. एक डॉक्टर आहेत, त्यांनी पण माझ्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. ते म्हटले तुझ्या मुलाला शिक्षणासाठी किती पैसे लागू आम्ही देतो, तू तुझं काम चालू ठेव. मग मला सांगा पैसे कशाला लागतात? नाही लागत पैसे, तुम्ही बाहेर पडा, फक्त विचार घेऊन बाहेर पडा आणि हे तुम्ही करू शकता. गेले 8 वर्षापासून सर, कुणाचा वाढदिवस असला, कुणाचं प्रमोशन झालं, कुणाचा पहिला दुसरा नंबर आला, त्यांना मी तुळस गिफ्ट करतो. वर्षाला साधारण मला 200-250 तुळस लागतात गिफ्ट करायला. केक नाही कापत, झाड घरात पण. आता हे आज उगाच इकडे आलोय म्हणून आता त्याचं हट्ट आहे. त्यांनी मला सरांची भेट घडून आणली, शेळके सरांची, तुमची सगळ्यांची भेट घडून आणली, म्हणून त्याचा वाढदिवस तिथे करायचा आहे. त्याला ते गिफ्ट द्यायचं आहे रिटर्न. कारण तुम्ही एवढे जण मला भेटलात ना आज, मला नवीन परिवार मिळाला या पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. आणि मला 100 एक तर अपेक्षा नाही करायला पाहिजे, कारण अपेक्षा केली ना तर अपेक्षा भंग होतो. पण तरी मी तुमच्याकडून अपेक्षा करणार आहे नदी संवर्धनाची, नदी स्वच्छतेची, पर्यावरण रक्षणाची, आई वडिलांच्या सेवेची. आई वडिलांची पण सेवा करा, कारण त्यांनी दुनिया दाखवली. आई वडिलांनी जर जन्म दिला नसता तर आज आपण इथं भेटलो नसतो. म्हणून पहिलं प्राधान्य आई वडिलांना, दुसरं प्राधान्य गुरुला. कारण गुरु न विद्यानी, पोट भरायची विद्या तेच शिकवतात आपल्याला. या समाजात चालायचं, बोलायचं, वागायचं, पैसा कसा मिळवायचा, प्रपंच कसा करायचा, सगळं गुरु शिकवतो. म्हणून गुरूंना दुसरा सन्मान. आणि जसा वेळ मिळेल तसा निसर्गाला वेळ द्या. मी हप्त्यातले फक्त 2 तास देतो नदीसाठी, म्हणजे दररोजच्या जीवनातले माझे 10 ते 15 मिनिटं जातात. पण त्या 2 तासाच्या जोरावर मी या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या, ज्या तुम्हाला सांगितलं.
आता मी 19, 20, 21 चंबळच्या खोऱ्यामध्ये काम करायला चाललोय. चंबळचा खोरा तुम्हाला माहिती आहे, पण आम्हाला माहिती आहे सगळ्यांना चंबळ काय आहे. तुमच्यापर्यंत तो इतिहास आला नाही, कारण तो इतिहास पुसून गेला यांच्यापर्यंत दिवसभर. फुलंदेवीचा इतिहास तुमच्यापर्यंत दिवसभर पुसून गेला. आता ज्यांनी वाचला असेल त्यांनाच माहिती असेल. पण सर, आज आम्ही चंबळच्या खोऱ्यामध्ये काम करण्यासाठी चालू आहे. तिथं जागतिक पाणी परिषदेतले म्हणजे जगातले लोक येणार आहेत, जे पाण्यावर नदीवर काम करतायत. मी जागतिक पाणी परिषदेचा सदस्य आहे. कोपरगाव तालुक्यातला मी पहिला व्यक्ती का जगाच्या पाठीवर कुठल्या तरी संघटनेचा सदस्य आहे, पहिला. म्हणजे 20 वर्षापूर्वी रिस्टिकेट विद्यार्थी, ज्याला नीट घर नाही राहिला, ज्याच्याकडे 2 वेळेचं पोटभर अन्न नाही, तो व्यक्ती 20 वर्षानंतर जागतिक पाणी परिषदेचा सदस्य आहे. जी संघटना स्वित्झर्लंडला स्थापन झाली 1966 साली. काहीतरी क्वालिटी बघितली म्हणूनच घेतलं त्यांनी मला, का उगाच घेतलं? काहीतरी वाटलं, अरे यार आहे हा काहीतरी करतोय. डॉक्टर राजेंद्र सिंगलला चिन्मय उदगीरकर म्हटले का आदिनाथला स्वच्छतेपासून बाजूला करा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाला लावा. डॉक्टर राजेंद्र सिंग चिन्मयला बोलले नाही, त्याला तेच काम करू दे, कारण आपल्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने एका नदीवर किंवा अनेक नदींवर काम करणार तेवढा एकच जण, तर त्याला त्याच्यातच काम करू दे म्हणे. म्हणजे त्यांच्यामुळे मला काय मिळालं, शक्ती मिळाली. महाराष्ट्र शासनाचा चला जाणूया नदीला हा उपक्रम आहे. त्याच्यामध्ये अगस्ती नावाची नदी सर, ती मनमाडच्या तिथं अगस्ती डोंगरामध्ये उगम पावते आणि कोपरगावला सोनारी गावामध्ये ती गोदावरी नदीला मिळते. साधारण एक 70-80 किलोमीटरचा तिचा वाकडा तिकडा प्रवास आहे. सरळ 45 किलोमीटरचा आहे रस्ता, पण वाकडा तिकडा त्याचा 70-80 किलोमीटरचा प्रवास आहे. ती नदी 12 महिने वाहती करण्यासाठी मी विडा उचललेला आहे. त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद, शुभेच्छा. आशीर्वाद सगळ्यांचा चालतो बरं का, वय वगैरे मॅटर करत नाही. लहानपण आशीर्वाद देतो. आशीर्वाद म्हणजे काय, मनातून चांगले निघलेले शब्द, त्याला आशीर्वाद म्हणतात. ती नदी मी 12 महिने वाहण्यासाठी जो काही प्रयत्न करणार आहे, तिच्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला खरंच खूप गरज आहे. कारण मी तिला 108 लोक आहेत, असे 108 नद्या घातलेल्या आहेत लोकांनी महाराष्ट्रातल्या. तुमच्या पुण्यातले पण काही लोक आहेत, त्यांनी पण घेतलेले आहेत. तर मी त्याच्यामध्ये ती नदी 108 मध्ये मला वेगळी करायची, म्हणजे ती 1 नंबर कशी झालं पाहिजे, ते प्रोजेक्ट 1 नंबर कसं झालं पाहिजे, आणि ती नदी 12 महिने कशी वाहती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा. पूर्वी सगळ्या नद्या 12 महिने व्हायच्या सगळ्या, कारण डोंगरावर झाडं होते, सॉइल टिकलेली, माती पकडून ठेवलेली होती झाडांनी. झाडं तोडले, माती ढसळत चालली. आणि सगळ्यात जास्त मातीचा लॉस कुठं होतो माहितीये का, ज्यावेळेस जनावरवरती चारायला जातात ना, त्यांचे पंजे पडतात बघा, ते पंजे रुततात त्या मातीमध्ये, आणि पाऊस पडला तर ती माती कट होते त्या पंजामुळे. शेळीचे पंजे बघा, खुरे एकदम कडक असतात, गाईचे, म्हशीचे, बैलाचे खुरे एकदम कडक असतात बघा. ते ज्यावेळेस पडतात ना, तर ते मातीला ना असं मध्ये खोचतात, मग एकदम आतमध्ये जातात मातीच्या, आणि पाऊस पडला स्पीडनी का ती माती कट होत चालते. मग माती कट झाली का झाड पण ढसळतं. त्याच्यामुळं आम्ही शासनाला तो सुद्धा विषय घेतलेला आहे का वरती जाणारे जे जनावर आहेत ते बंद करा. सरई म्हणतात त्याला, सरई बंद करा. सरई बंद केली तर मातीचं आहे ना, माती वाचू शकतो. माती वाचली तर झाड वाचल, झाड वाचलं तर पाऊस पडल, पाऊस पडला तर जमिनीत मुरल, जमिनीत मुरलं तर नदी वाहील. ही सायकल आहे. ती सायकल फक्त ब्रेक आपण केली सगळ्यात हुशार प्राण्याने. आपण त्यांचाच घटक आहे, एकदम छोटा आहे आपण, पण ती सायकल आपण ब्रेक केलेली आहे. प्रत्येक जीवजंतू त्याची सायकल चालवत राहतो का, आता हा निसर्ग टिकवण्यासाठी. पण आपणच असं आहे का आपण तिला ब्रेक करतो. आपण खूप पद्धतीने तिला ब्रेक केलेले. तुम्ही स्वतःचं सेल्फ ऑब्झर्वेशन केलं तर ते लगेच कळलं का आपण कसं हे केलंय, तिला ब्रेक केलंय. तर तुम्ही प्रत्येक जणाला विनंती, ज्यांना जसा वेळ मिळेल तसं एक दिवस नदीवर जाऊन बसायचं, शांत बसायचं, शक्यतो एकट्यानेच बसायचं, आणि तिला ऑब्झर्व करायचं, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडून तुम्हाला मिळतील.
आणि तिच्याही सेवा करण्याची तुम्हाला शक्ती पण मिळेल. मित्रांनो, खूप वेळ घेतला तुमचा. आई गोदामाई आणि त्र्यंबकराज तुम्हा सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोरथ पूर्ण करो. तुमच्या हातून निसर्गाची, समाजाची, आई वडिलांची सेवा करो. हीच आई गोदावरीच्या आणि त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझं हे लांबलेलं संभाषण इथंच थांबवतो. धन्यवाद. जय गोदाबाई, जय त्र्यंबकराज. थँक्यू सर. खूप हसत खेळत मुलांच्यातलंच एक होऊन असं तुम्ही छान संवाद साधलात. मुलांना पण खूप आवडलं. त्यांच्या अनुभवातनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांनीच सांगितलं की कॉलेजमध्ये असताना ते कसे होते आणि आज ते किती उंचीवर पोहोचले. तर त्या अनुभवातनं आपण नक्कीच काहीतरी शिकूया आणि प्रेरणा घेऊया.